बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा धोक्यात आलेला आहे। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 24 तासात मृत साठ्यामध्ये जाणार आहे अशी माहिती मिळते। शहराच्या पाणी पुरवठ्यावर यामुळे परिणाम होऊ शकतो। पाणी काटकसरीने वापरा असं पालिकेने आवाहन केलेलं आहे। औरंगाबाद इथून ही बातमी आहे। शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। पुढच्या काळामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ शकतो किंवा कमी पाणी पुरवठा केला जाऊ शकतो। काय नेमकं घडलंय याविषयी अधिक जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, काय अधिक माहिती द्याल? सुवर्ण, दुष्काळाच्या झळा आता सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये दुष्काळाकडे दुर्लक्ष झालं होतं, मात्र आता धरणाची पातळी जी आहे, जायकवाडी धरणाची पातळी ही मृत साठ्यावर येत्या 20 ते 22 तासांमध्ये जाईल। त्यामुळं जो जालना असेल, औरंगाबाद असेल, या सर्व दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांना या पाणी पातळीतून, पाणी साठ्यातून जो आहे पाणी पुरवठा केला जातो। ज्या ठिकाणी पाणी पंप हाऊस आहे त्या ठिकाणचे पाणी आता खाली खाली चाललेलं आहे। त्याच्यामुळं जे पंप हाऊस आहे त्यामधून पाणी ओढताना आता ते पाणी जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही। त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी जे आहे पाण्याची कपात होण्याची शक्यता आहे। आणि औरंगाबाद शहराच्या महानगरपालिकेने एक पत्रक काढून औरंगाबाद येथील नागरिकांना आवाहन केलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार, पाण्याच्या दाबामध्ये फरक पडणार आहे। कारण पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपसण्यासाठी साठा पंप हाऊसच्या जवळ उपलब्ध नाहीये। त्यामुळे येत्या 2-3 दिवसामध्ये पाणी कमी प्रमाणात पुरवठा होऊ शकतो। मात्र घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण महानगरपालिका आणि जालना महानगरपालिका जे आहे वेगळ्या पद्धतीने विचार करते, चर खोदून जे आहे पाणी पंप हाऊस पर्यंत आणण्याचा प्रयत्न करते। मात्र येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या कामाला वेळ लागू शकतो। त्यामुळे 8 ते 10 दिवस पाणी कमी भेटू शकतं, मात्र पाणी पुरवठ्यामध्ये अडचण जरी असली तरी पाणी मुबलक भेटेल। त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही। नक्की धन्यवाद सिद्धार्थ, आपण ही माहिती दिल्याबद्दल।